107 हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्राचा इतिहास माहितीये? 1 मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणून साजरा होत असला, पण महाराष्ट्रासाठी हा केवळ कामगारांचा नाही, तर असंख्य बलिदानांचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे. 1947 साली भारत स्वातंत्र्य झाला, पण राज्यांची रचना हा मोठा प्रश्न उभा राहिला. देशात विविध भाषा, संस्कृती आणि ओळखी होत्या, त्यामुळे राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारावर व्हावी अशी मागणी जोर धरू लागली. 1953 मध्ये आंध्र प्रदेश निर्माण झाला आणि त्यानंतर भाषिक राज्यांची चळवळ संपूर्ण देशात पसरली. पण महाराष्ट्राचा प्रश्न मात्र अधिक गुंतागुंतीचा होता, कारण यात फक्त राज्य नव्हतं, तर मुंबई हा देशाचा आर्थिक केंद्रबिंदू होता. मुंबई कुणाची? हीच खरी लढाई होती. 1946 मध्ये स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीने मुंबईसह महाराष्ट्र या मागणीसाठी संघर्ष सुरू केला. पण 1955 मध्ये सरकारने निर्णय घेतला, महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे होतील, पण मुंबई केंद्रशासित राहील. हा निर्णय मराठी जनतेच्या मनावर खोलवर जखम करून गेला. 18 नोव्हेंबर 1955 मुंबईच्या रस्त्यावर हजारो लोक मुंबई आमचीच असा नारा देत उतरले. 20 नोव्हेंबरला झालेल्या सभेत सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं, सूर्य आणि चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रात जाणार नाही. ही वाक्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली. आणि मग 21 नोव्हेंबर 1955 इतिहासातील काळा दिवस. मुंबईतील फ्लोरा फाउंटन, आजचं हुतात्मा चौक, येथे लाखो लोक जमले. आंदोलन उग्र झालं आणि सरकारने गोळीबाराचा आदेश दिला. त्या दिवशी 15 जवानांचा मृत्यू झाला, शेकडो जखमी झाले, पण संघर्ष इथे थांबला नाही. 1956 मध्ये आणखी आंदोलन झाले. 90 लोकांनी आपले प्राण गमावले. त्यात 15 वर्षाचा बंडू गोखलेही होता. लेखक, कवी, पत्रकार, कलाकार सगळे या लढ्यात उतरले. आचार्य आत्रे, प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे यांसारख्या व्यक्तींनी या आंदोलनाला ज्वालाग्रही रूप दिलं. 1957 मध्ये पंतप्रधानांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्यात आले. हा संघर्ष आता देशाच्या केंद्रात पोहोचला होता. शेवटी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर 8 मार्च 1960 रोजी विजयाची पहिली चाहूल लागली आणि 1 मे 1960 मुंबईसह महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना झाली. हा केवळ राज्य निर्मितीचा दिवस नव्हता, हा 107 हुतात्म्यांच्या बलिदानाचा विजय होता. हा मराठी अस्मितेचा विजय होता आणि हा स्वाभिमानाचा विजय होता. हा मराठी माणसाचा विजय होता. महाराष्ट्र भूमीसाठी प्राण वाहणाऱ्या वीर हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना समर्पित. जय हिंद, जय महाराष्ट्र.